सांगलीकरांनी अनुभवला थारचा थरार। सांगली मिरज रोडवरील पुष्पराज चौक ते राम मंदिर या परिसरामध्ये काल थारचा थरार अनेकांनी अनुभवला। हा अनुभव घेताना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला। मिरज तालुक्यातील कौलापूर येथील एका व्यक्तीला मधुमेहाचा त्रास होत होता। ते रुग्णालयात उपचारासाठी गेले। मधुमेहाचा त्रास वाढल्याने त्यांना इन्सुलिन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। त्यामुळे ते इन्सुलिन घेऊन त्यांच्या थार या गाडीमधून राम मंदिर चौकाकडे निघाले। परंतु राम मंदिर चौकाजवळ गेल्यानंतर त्यांना जास्तच अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनी स्वतःची गाडी राम मंदिरकडून पुन्हा वळवून त्या रुग्णालयाकडे जाण्यासाठी ते निघाले। पण चौकात त्यांचे वाहन वळताच त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे कमी झाल्यामुळे वाहनातच त्यांना जोरदार चक्कर आली। त्यावेळी त्यांच्याकडून ॲक्सिलेटर दाबले गेल्याने गाडी सुसाट वेगाने येत रस्त्याचा दुभाजक ओलंडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या एका बंगल्याच्या भिंतीवर जाऊन आदळली। अपघात इतका मोठा होता की वाहन भिंतीवर आदळताच भिंत देखील पडली। परंतु सुदैवाने चालकाला काहीही झाले नाही। त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र याच वेळी दुभाजकाच्या वर लावलेली झाडे पडली आणि एका बंगल्याची भिंत देखील पडली। सुदैवाने त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील सांगलीकडे येणारा सिग्नल लागलेला होता। त्यामुळे या रस्त्यावर कोणतीही वाहने नव्हती। जर सिग्नल लागला नसता तर किती मोठी दुर्घटना झाली असती।